आपला कार्यक्रमाला सुरुवात करतो.
मी सगळ्याला भक्त म्हणतो. याचं कारण आहे कोणी कोणी जोराजोरानं भक्ती करतात ना कोणी आपल्या मनातल्या मनात करतात. आता खरा भक्त कोणाला म्हणावा? खरा भक्त त्यालाच म्हटलं जाईल की ज्याच्या मनात श्रद्धा आहे, भक्ती आहे, भाव आहे, तो भक्त आहे. पण जो कोण्या देवाला मानत नाही, कोणाची पूजा करत नाही, तो भक्ताला भक्त म्हणता येणार नाही, तो भक्त नाही. पण मी तर म्हणतो का कोण्याही देवाची पूजा करा तरी झालं. परमेश्वर एकच आहे. कोणत्याही देवाची तरी पूजा करा आणि पूजा करायला काही पैसे लागत नाही, मा बाप होऊन कोणाला विचारायला लागत नाही. म्हणून परमेश्वराचं नाव कधीही आपल्या तोंडावर असो, कोणाशी आपण रामराम घेतो तरी देवाचं नाव आलंच. परमेश्वराला काय पाहिजे? कोणी तुमच्या मनातला भाव, भक्ती आणि तुमची श्रद्धा हेच तर पाहिजे. त्याला अनेक देवाला पुजणारे लोक आहेत. कोणी गणेशचे भक्त, कोणी शंकरचे, कोणी विष्णूचे, कोणी दुर्गाचे, शारदा मातेचे, कोणी परमात्मा आहे, कोणी ताजमही. सगळ्या लोकांनी एका देवाची पूजा केली पाहिजे असं कोणी शास्त्रात दिलेलं नाही. तुमच्या मनातली जो परमेश्वर असेल त्याची पूजा करा, कोणाला विचारायची जरूर नाही. पण सर्वप्रथम त्या गणेश भगवंताची पूजा करतात, त्याची स्थापना करतात, त्या परमेश्वराचं पहिलं पूजन. बघा, मी एका भक्ती रसावर घेतलेला आहे. भक्ती रसाची दर्जा आहे आणि एक प्रकारचा तो मंत्रही आहे. आणि तो मंत्रही तुम्ही म्हणता, काही काही लोक म्हणतात तो म्हणतो. ते भक्ती रसाची दर्जा कशी घेतल्या बघा. ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय. गोंधळही होती,
सिनेमा, हे सगळी कला हे कुठून आली दादा? आणि या कलेला कोण उत्पन्न केली? कोणापासून आली दादा? एक कला आली गणेश भगवंतापासून. गणेश भगवंत लहान असताना त्यांनी बाललीला केली. गणेश भगवंतांनी बाललीला, पायाला घुंगरं बांधले, पायाला थांबल्या बांधल्या आणि खुशीच्या भ्रमात गणेश भगवंत खूप नाचायला बसले, खूप नाचायला बसले. सगळ्या देवाला आनंद झाला. म्हणे काय देव नाचून राहिले, वा वा, तेवढी खुशी आली गणेशाने, तेवढी खुशी आली. सगळ्या देवांनी फुलाचा वर्षाव केला, फुलं टाकले. पण चंद्राला नाराजी आली, तो खुश नाही झाला. चंद्राला वाईट वाटलं. म्हणजे काय एवढा मोठा देव आणि हा नाचून राहिला. तो चंद्र हसला. चंद्र हसला म्हणून त्याला श्राप मिळाला. चंद्राला श्राप मिळाला. बाकी कोणी नाही हसलं. सगळ्याला आनंद झाला. देवा सगळ्याला आनंद झाला. बघा मी काय दादा त्या गणेशाचा नाच होऊन शारदा माताला आनंद झाला आणि शारदा माताला विना वाजवला. इकडे नारदाला आनंद झाला. नारदानं गायन केलं. महाबाप नारदानं गायन केलं. पण गणेशजी जोरानं नाचायला बसले तर त्याच्या वजनानं हे धरती थरथर कापायला लागली. धरती हालायला लागली आणि घाबरली आणि काय म्हणे, परमेश्वरा हळूहळू नाचा, मी बुडून नाही बरं, मी रसातळात चालली जाईल देवा, रसातळात चालली जाईल, हळूहळू नाचा देवा, माझ्यावर कृपा करा. गणेश भगवंताने ओळखलं आणि नाच थोडसा हळूहळू चालू केला. हळूहळू चालू केला. बघा मी काय
तुम्ही सगळे मायबाप भाऊ बहीण सगळे आमचा कार्यक्रम पाहायला येतात. खूप आभारी आहोत आम्ही तुमचा, खूप आभारी आहोत आणि खूप आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला. दादा काय हरकत नाही, भूताल शाहीर आणि मोरेश्वर शाहीर हे जोडी दरवर्षी ते या ठिकाणी, काय हरकत नाही. चला गणामध्ये मी एक प्रश्न विचारतो माझ्या शाहीर साहेबाला की जेव्हा सृष्टीची रंचनात झाली, सृष्टीची रंचनात झाल्यावर अगोदर नाही, जेव्हा सृष्टीची रचना झाली तेव्हा गणेश भगवान आणि ब्रह्माजी हे कोणत्या ठिकाणी होते? सृष्टीची रचना झाली तेव्हा गणेशजी आणि ब्रह्माजी हे कुठे होते ते स्थान सांगा. तेवढं स्थान सांगा. एवढ्यात मला प्रश्न आहे, जास्त आम्हाला नाही. शिवानं तांडा नृत्य केलं, शिवही नाचला, ब्रह्माजी नाचले, विष्णूजी नाचले, पंढरीचा पांडुरंग नाचला, मीराबाई नाचली, भक्तीने नाचल्या आणि कीर्तनामध्ये भक्तीने नाचल्या तर भक्तही नाचले ना. सगळ्याला नाचवलं. आता तुम्ही नाचता आणि आम्ही नाचतो, आम्ही नाचतो, सगळेच नाचतो मा बाप हो. आणि नाचणे काही वाईट नाही, या लक्षात ठेवा, नाचणं काही वाईट नाही. म्हणून मी काय म्हणतो, उसकी पूजा करना है तो अपना तन मन धोले, उसकी पूजा करना है तो अपना तन मन धोले, जब पाव के घुंघरू बोले